श्री गणेशाय नमः. जय जय यदुशलाका. जय जय यदुशलाका. मुकुटपणे सकळ 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 टिळका. इंदारी पते विबुद्ध जनका. विबुद्ध जनका. भक्तिमानाचा विराजित. ऐसा धैर्य औदार्यवंत. ऐसा धैर्य औदार्यवंत. पुढे बोली ग्रंथाचा पुढे बोली भक्तिसार ग्रंथ. मागल्या अध्याय गैनीनाथ जन्मुनी पावला. यावरी गोरक्ष बचिनाथ. मैची तिथे कधी हिमाचलमध्ये बद्रिकेदार भ्रमण करीत पै गेले. इतकी कथा शिवावलोकनी. पूर्वाध्यायात की जे श्रवणी. असो गुरु शिष्य बदगाशमी. शिवालय पातले. भद्राचळी कर जोडण्या. भद्राचळी जोडण्या कर. भद्राचळी शिवालय पण भद्राचळी जोडण्या कर. करीते झाले नमस्कार करून जय जयजी स्तुती संवादे. आराधिले हे त्रिपुरारी शूलपाणी. अर्पानावर पंचाननी. रुंडमाळा चित्ताभस्मी. शिवतेज भूषित तू. एकामंतका दक्ष तेजा. भोळवट वरा ऐसी दानवा. कैलासपते महादेवा. सदाशिवा आदिमूर्ते. हे दिगंबरा जगजेठी. बाळी गंगा मोळी जटाजुटी. नरकपाळ कर संपुटी. बिंदू कळते मिरविजी. उर्गवेष्टन कुरंगसाली. व्याघ्रांबर वसन पाली. गजचर्मादी मिती झाली. परिधाना महाराजा. हे कैलासवासा उमापती. दक्षजा माता आदिमूर्ती. चक्रचालका माया भगवती. आम्हा दासासी तू. हे नीलग्रीवा आदिपीठ करुणा करा. उत्तम श्रेष्ठा. स्वीकारुण सर्वारिष्ट. सुखदेशी देवासी. हे भालदृष्टीत्रयार्थनयनी. डमरू विश्व विराजे पाणी. सदा विप्रोषवाहनी. भस्मदानी मार्गा. हे स्मशानवासी कैवैराग्य शिळा. हे नगजा माता रक्षपाळा. श्वेतवर्णा तमोगुणा आगळा. वासी गळा राम मंत्र. हे सर्वादिशी विश्वपते. भिक्षाटनी भूतप्रीती. जटापिंगट त्रिपुंड लल्लाटी. शुद्ध वीर कुंती शोभत असे. हे परशांकुश डमरू हाती. लोप पातोपाती. षडानन ताता सूत गणपती. विद्यालक्ष्मी मिरविसी. आयशी तुझे परवशी. करीत मच्छिंद्र बदगाश्रमी. स्तोत्री ऐकून या प्रेमभूमी प्रगट झाला महाराजा. मग मच्छिंद्राचा धरुणी हस्त. सप्रेमी त्याती आलिंगित. निकड बैसुल्या पुसित्यात. योगशिम कैसा तो. गोरक्षात घेऊन सवळी. मुखे स्वकरे कुरवाळी. म्हणे बा उदय येणे काळी. हरिनाम झालासी. ऐसे वधून आणि वदत. हे महाराज वंशनाथ. हा तो विषुयोगे सुत. तारे गुहिलवर म्हणा. म्या पुरुषा ते पाहिले होते म्हणशील रे. कनकगिरी ते तो अभ्यासून सुते. आणि रे दैवते घराते. श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत. भैरव काळिका वीरासहित. पाचिरता मी तिथं आलो होतो महाराजा. तस्मात पूर्वीच ओळखी. म्हणून गोरक्ष घेतला अंगी. तरी आता सोशे की. एकवचन ऐकी जे. याचे विदित अभ्यासले. तरी तपाविणी विगलित ठेले. तरी तपाविणी विगलित ठेले. जैसे शत्रू जगत्रयी झाले.
मग ते हिन तो प्रतापा की की जीवाविन वृक्ष जायचा की जीवनाविन वृक्ष जायचा काळरूप भाषे त्याचा की तरुविन ग्राम तरुविन ग्राम जैसा भू 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 शीत लागत असे भूक शीत लागत असे की नाके विन सुंदर नाही की विना तोय सरिता पात्री की नक्षत्रे विन शोभा रात्री की नक्षत्रे विन शोभा रात्री का दाखळे दिसर तरी तपावीन लखलखित विद्याभांडण दिसत जैसे मानव परम शुद्धित विकळ शरीरे विरत असे तरी आता माझ्या आश्रमी तपावशी योगद्रमी मग तपबळाने बलाढ्य गामी विद्यास्त्री मिरवेल हा या ब्रह्मचर्याला बोलत वय दाखवले यात बाळात्यंत तरी तपतीवर क्लेशात साशील जाईल कैसेजी साईला जाईल कैसेजी हिरवण वरत पाणी तुझं आहे मळवाने तरी तपक्लेशावर गडसनी दुःख देणार नाही बा यापरी येथे नित्य मी समाचारीने गोरक्षाते तू निश्चय सकला ते तपा गोरक्षा पैसे ऐशी वदत आदिनाथ अवश्य मच्छिनंद म्हणत उत्तम आहे असे बोलत अंगीकारता अपय झाले ते तेव्हा आमचे काय हरले की जन्माचा चक्षु आले की जन्मांदा चक्षु आले की सदैव हरिणी ते सांभाळिले एकत्र पावसात ती तू आणि माझा दास येथे आश्री करता वास ते वाईट काय आमास चिंता माझी निरसेल आयशे शिवा ते बोलू रे वाणी परिहर्षण मावे मच्छिंद्रमणी जे योजले होते अंतकरणी तेची घडून आले पै फार जे उत्तम झाले गोरुषाची शिवे अंगीकारले आता जायली संग पिले आरती बहुवस मग उत्तम वेळ उत्तम दिवस घर बळ जाणून नवरात्रच उत्तम तिथी उत्तम मास पाहुणे तपा बैसवेला लोहाचे करून कंटक नीट त्याग्नी योजने शरणांगुष्ट वामपादा देऊन कष्ट उभा राहिला गोरक्षतो वायू आहारी ठेवणी मन क्षणिकांना तेजन उपरी फळपत्री आहार करून सुधाहरण करीत असे सूर्यमंडळ ठेवून दृष्टी तप करीत असे तपोजेटी ते पाहून या मच्छिंद्रनीची दृष्टी परमचित्ती तोषला महादिनाथ विनोनी मच्छिंद्र निघाला ते ताडणे द्वादश नेम करून गोरुषा ते सांगले असो मच्छिंद्र गेला ते ताट्याने येरीकडे कंबत्रिका शमी रातंद्र भद्रिका शूळपाणी जोडीने बसला शिवाय आपण आदिनाथ गोरुषा दास्य करीत मागे पुढे राहणे अत्यंत अल्पविज्ञान निवटत होते असो यापरी मच्छिंद्रनाथ गायाप्राय करून त्वरित काशी वावंतिका मित्रासहित मथुरा काश्मीरी पाहिली अयोध्या द्वारका महाबळेश्वर सोमनाथ करून तत्पर ब्रह्मगिरी तर मी कसं घृणेश्वर पाहिला भीमाशंकर आवंड्या नागादी पंढरपूर करून 14 पिठे थोर भगवतीची पाहिली कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान कार्तिकी शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान पडले करिता मैते गमन लोटली वर्षे द्वादशादी सकळ तिथे मैजे करून शेवटी सेतुबंदी जाऊन रामेश्वराचे चरणवंदन स्नान केला अब्दीशी तो श्वेतेश्वर बंदी व्हायच होतं जाऊन नमी मच्छिरनाथ परी मच्छिरा पाती मकर ध्वजा
मकरध्वजात मकरध्वजात मारुती मकरध्वजतात आल्हादाची ती पोहतो परमप्रीती लवडी सवडी मच्छिंद्र उडी हृदय अंगले होणं परमावडी निकट पैसे मार्गा म्हणे बा तो योगमुद्रा योगद्रुमाने कोणीकडे केलेने 24 वर्ष तुझे दर्शन आधी झाले माझा केळाशावरी गंगा वळली ती द्वादशी करून आली याचे माते 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 गोष्ट झाली आजी दर्शन तुझे बा आयचे बोलवाय सुद्धा परम पश्चिम आतिथ्य करत मग सगळे पाहुण्या संतोषयुक्त मच्छिंद्र बोलते आज 24 संवत्सर झाले पण तुझ्याकडे माझी चक्षु लागले काही भेटीशील म्हणून भुकेले पारणे पिटले आजीची ते हे माझे तुमा कामनी मा काम जो वेडला मा तो सरिता प्रभारी हस्तवर उगमा बुडवी तो मज लागी तरी त्या कामना जळात तो तारक झाला आहे माते झाला चोरे अद्यापर्यंत बाहेरनं काळीची मार्ग पूर्वी मधला जेवणाचं तो केले आहे का म्हणा तरी श्रीराजे सान पाहिले तो नाही की आता धरून चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती महिनाकरी कामरती पूर्ण होती दे का आपले वचने करून त्याचे आणि म्हणजे मम वचनाचे मग पाहुणे अर्थ म्हणीचे सुटका केव्हा होईल मी गुंतो तिचे वचनी की मच्छिंद्र पाठविणे ये भोवनी तरी ते रती सुखाची कामाची श्रमी मच्छिंद्रा मिरविजे आईचे वचन ती व्यक्त आहे तरी मत करी मुक्त आणि तुला वचन दिले माते ते सत्य करी आता आईशी ऐकून हनुमंतवाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मग ती रात्री ती वस्ती करून निघते झाले उभाता मार्गी जाता आणि ते यथाविधी झाले सारे ते कोड बंगाल टाकून तोरत श्रीराजे संचरले तो ती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजी राजसनी महापुण्यशे तपोखानी मैनाकिनी ज्ञानकाळा शृंगार मुरड उत्तम जन ते देवभोगी तसे राजसन गजवाजीत उदधीत रत्न उष्ट्रादी असती पै छळीदार चौकदार रत्न पारक हेमकार राऊत पूर्ण भांडार पोतदार फरारी यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री असती कुसरी शास्त्री निपुण कारभारी लेखकही सेवा विराजले जाचूत हलकार्य वकिलात करू जाणती सकळ समतात पायदळ अश्व राऊत नसे गणित कृत्य ते कुत्तेवान चितेवान साखरखानी बैलदान दिवानादी कपिलखान गजमस्ती उडती किस्मतगारी करणार शिकार की बडीदार ताशात मर्फी पनवाळ थोर कुशलपणी वाजती गायक हेर बातमीदार खेळक प्राज्ञी निमुंतर वाद्यधारी शृंगारकर शिंपी कुळा विराजिले असवायच्या राजकारणी बहुत असती कामे भिन्ने परिसकळ समुदायकाने स्त्रिया अवघ्या मिरवल्या असं अवघ्या कटकात संचलित झाली वैते नगरात राजवारी झाली दृष्टीची सरायची दृष्टी पाहता जाणी दिसत स्त्रियांनी आनंद झाला होत बोलावणी तुरित कणकाणसे बसले एकासनी मच्छनात एकासनी अंजली सुत शिरोड पूजन तुरित बद्धांजली केली ते म्हणे माझा दिव्यरथा
वातनंदना जिरसुता द्वितीय कोण सांगपा आगमन झाले महाराजा येरुमणी शिवाने तो बैसून तपा प्राज्ञी तरी त्या तपाच्या कामना मनी पूर्ण करी आता हो मम भक्तीचे वळी की पुरुष लादशील मच्छिन बळी तरी तोची हा होय ते नाही काळी तरी सुखामेनी होय की सेवे लागे उडंगणाथ की अरुण सहा पूर्ण आदित्य तेवी तुते मचिनाथ कामेत्त पूर्वा की शशीशा सहस्त्रणी शशी लागे सहस्त्रनयनी की शोभेल जैसा शिवपार्पणी तेवी तुझे मचिन मुनी रती सुखायला आयुष्य गुण वज्र शरीरे निवांत बैसला आसनावरी मग रावण तिथे 3 रात्री निघता जरा कविराज पुन्हा श्वेपद येऊन करीत बैसला श्रीराम चिंतन एरी मैशनाचा सुकामाची हे रावे बैसवणे आकाशाने राजीवला भोगी मुनी मुक्त ग्रीवे लागुनी हे लावती समोर हे मुद्रिका ओपुनी करणी हस्तविजय कनकोदनी भरजरी भूषणी हेम करणी डाळे देती लखलखीची पुढे शिव परिचय का त्याही दार लावणे रथ का उरोशी सावली का शिवे लागे उतरल्या बडी जाई बडीदार वार कधी पुकार चढीदार चोपदार दौलत जादा म्हणताती मुक्त लवंगाचे तुरे भाळी कस्तुरी केशरी शुभे भाळी राजश्री मंडळी शिशुरी भोवताली जैसे नवाद तारांगणी वेष्टीत शोभल्या उडंग गण स्वामी ती स्त्रियाचा मुसमी निजी भारी शोभला की देवगरी शशीनाथ परमशोभिवंत घवघवीत ती श्रीमंडळीत मचिरांना मिळला सदा सेवने कासनी खेळ खेळती कुधुतकर्मी नाना विनोदवाणी नाना विनोदवाणी हास्य करती गदगदा राज्य वैवाधिकार बरं सोय करती सारासार नाना कुशलता पार निजचिपाती रसायनी कविताकार वेदज्ञ बोलती शास्त्रापर ज्योतिष भविष्य जाणणार व्याकरणा देखील बिरडे धुरंधर युद्धशास्त्रीच बरोबर विभिन्न पाती प्रळयकाळ जळते निर्मिले विशाळ व्यासी सन्मुख संगीतकार गायन प्रकारे गंधर्व सरी तानमानी काळा कुसरी औषधी की वैद्य रोगापरी परीक्षिके मिळते आशुरोण उभयमुक्ती आशु मिळवणे वाताकृती कोकशास्त्र भाष्याकृती स्वर्गाचाराचे सगळीक नाट्यकळा सगळी शृंगारित आणि टेकती राजसम्मत प्रसरगवाचे वदत बोलभूती चातुर्य ऐश्या गुणाचे उत्तम भरत हेलावती राजस तेने चित्त सरिते आनंद हेलावे तेरुंजी मचनात सुखाब्दीचा मीन तळपत ऐश्वर्या बोलत रती सुख म्हातारी ते समी चित्त सुख मिळे ऋतू पावली राज्यबळी ते कामरतीचे सुख मिळे गरोदर झाली ती दारा तो गणा माझी भद्रजती सर्व गुणे मुनी भद्रमूर्ती अंशरूपाने प्रकुडरती देह धरते पै झारा रेत रक्त तेरे काळी लोटत मास नवे नवाचे मिळी तदनंतर पुसू जाय बाळी बाळा देखील त्यात भरतात वाज दिवस उत्तमापरी केले वारसे नाम ठेवली त्या द्यास म्हणजे नाथ म्हणून या उपर याचिका देऊन दान उचितार्थ सकळ तोशिले जन नाना देऊन आभूषण गौरवते मिळले अशा संगोपाणी 3 संवत्सर त्याचाने लोटून गेल्या सुखातरी मच्छराते भोगिता यावेळी आता दुसरे कथन हस्तिनापुरी कुरुनंदन जैन्मय जयाचे वंशकार भ्रद्रवा जन्मला ती जन्म्यापासून पुढची 7व्या पुरुष वंशाप्रती 2 सहस्र 2 सहस्र कली गेला असे लोटणे
बरोदराजा तुला राजपती असतील पुर मिळवण्याची अपार विप्र सोमयाग मांडिला. एक वर्षी त्या शेती अग्निकुंडी पूर्णावती पुष्ट होऊन या दागमूर्ती तुष्ट शरीर मिळला. परिशिव नित्रीचे अप्राग्नी तिने देखील होता पंचबाणी परितो गेला होता मग बक्षुनी जीववर्धी माझा. तो शिवशरी चेतला मदन जटरी वाहत होता द्विमर्दनी त्या माझी श्वेतप्राण अंतरिक्षी संचरला. तो अंतरिक्ष मार्ग अग्नी जठरा माझी विराजे. तो गर्भाती तेजपुंज यज्ञकुटी सांडला. पुरी होता यज्ञ होती शेष प्रसाद मिरवणी निघोती. मग यज्ञकुंडी विप्राभ होती रक्षा काळी भरोदा. विप्राव ते सलिल बाळते जाते रक्षा स्पर्शिता लागे हो हाते. दृष्टी पाहता बाळाते बाळाते मंजुळवत रुदन करी. तो पुरोहित ज्ञानीद्विज रायाचे म्हणे महाराज यज्ञकुंडी तेजे पुन्हा बाळप्रसाद मिरवले. प्रत्येक हाती बाळदावी रायाप्रती राव पाहुणे तेजस्थिती परमचिती तोषला. जयच्या जलारण मंथन करता त्यात चतुर्दश रत्नी निघता. आनंद न माये सुरवर चित्ता मग आनंद न माये सुरवर चित्ता तैसे झाले ग्रहधावा. संजीवनीचा धोरणार्थ कच गेला शुक्रग्रहाते साधुनी येता संजीवनी ते सचिनाथ आनंदला. की राम उपजता कौशल्य कुती आनंद झाला. दशरथ ते पाहता बाळ मुखाशी भरतरावा आणाला. मग पुढे पुरोहित विप्रापासून निष्करी कवळी आणि किन्नदा परमशेर चुंबन घेतं बाळाची. मग परम उदयाला आनंद पोटी की चंद्रोदयाची ऐक्य बेटी चंद्रोदयाची ऐक्य बेटी. मग समुद्र पात्रा तो धाटी प्रेमलहरी उचंबळे वारंवार घेत चुंबन की त्या ते भाषे प्रत्यक्ष मदन. परी तो मदनाच्या व्यक्तपूर्ण कायेचा प्रगटला. की सत्वगुणी विद्युल्लता पाळा मांडेला शरीरावरता. पुनर्बिंदू प्रश्न होता ते जे आपले अर्पिले. की संघात अपार किरणी महिमीरला हा उत्तम तरणी असोयाचे हा पार चिन्नी. वर्णिता ग्रंथ वाढेल असो बरोदर लवडी सवडी अंतपुरात जात तातडी. धर्मपत्नी संसर्ग सांगडी दृष्टी विलोकी. नाम तिचे सुलोचना परती प्रत्यक्ष सुलोचना. शुभनाना ती देवांगना महिला घेतली. ती प्रत्यक्ष रमा सरस्वती की दिव्य अर्पणेची स्मृती. उदय आले माय भगवती कुरुकुळाते तारावया. जियेचे पाता चरण गंगोदक दिसे मळीन. शंतनू सारखे टाकुने रत्न शिवमोळी विराजली. तस्मत गंगा समान हाती देता पूर्व लागे गोष्टी. औषधीने मग बालक देखता दृष्टी पोसे राहते आवडीने. म्हणजे महाराज विजय ध्वजा करी कवळे कवन आत्मजा. माते भासे मित्र ओजा. दुसरा तरणी आहे हा हिरमळ शिवाने यंदकुंडी विमर्दुनी. प्रसाद रूपे दिदले तेने राजस्तंभी मिरवाया. तो उदरी जो मिनकेत मनाने वरी आपला सुत. तयावरील सकळ हेत या बाळाते मिरवावा. त्रिवंशाचे मिनकेत दिव्य स्वरूप आहेत सुत. तयाचा पाठीराखा निश्चित. दिव्य स्वरूप आहे सुत तयाचा पाठीराखा निश्चित. युशिरे हा पेरीला आगे हा अनिय संभव जाण. अवतार दक्ष चित्रज्ञ
ज्वाळा माझी होऊन प्रसन्न प्रसाद दिला आपणासी. आईसे आईसे वदता राज भूप सुषुना कवळी का बाळ कदर्प त्याच्या वय देवरूप मोहदीप उजाळला बाळहृदय कोण झरिता पय धरी लोटली पय सरिता बाळरुपी संघारिता पय पाळ स्वीकारी उत्तम उत्तम करी बाळती स्नान मार्जनादी स्नान सारथी यापुढे द्वादशी दिनाने तो परम सोळा मांडला मिळून सोळाशी पाळणा घातला योग या प्राज्ञी जालिंदर हे नाम ज्यांनी चकळा आवडी ठेवल्या यज्ञ कुणा ज्वाळामुळे प्रसन्न झाले तिने काळी ज्वाळात उदयला म्हणून ज्वाळात उदयला म्हणून सकाळी नाम जालिंदर स्थापले आयशा करुण्या गजरा ग्रामात वाटिल्या गोड शर्करा अपारधन याचक करणारा लौकिक लौकिका लौकिक कार्य लौकिकार्थ वाटले आयशे गजरे पूर्ण आयशा गजरे पूर्ण राहाटी झाली बौद्ध दिवशी लोटी माचोर पंचोटी षटसप्तम लोटले यापरी बृहदवारांना परपा पाळलेल्यांना पुढे योजना मोजे मंदना यज्ञोपीठ आराधी यापुढे कोणी एक दिवशी राव विचार करी माणसे ग्रहस्थामाश्रमे जालदाराशी लग्न विधीवर काय म्हणे आपला पुरोहित मंत्री सवे घेऊन त्यात उत्तम कुमारी शोधार्थ महिवरणी पेरले गुंतर पुंदर सुरक्षित कुमारी पाहत मंत्र्याने पुरोहित देशावर हिंडते ते एकेच्या राजकारणा परमसुंदर घेऊन या अंकावर चुंबन घेत लागसे परमस्नेहाने ऊर्ध्वदृष्टी पाहुण्या बोलित योगजिती दुर्मिणी मंत्री बमदृष्टी दिसत नाही का माते एरी म्हणे पाडसात ऐक तुझं रस्ती करायक जनके पुरोहित आणि मंत्री देख पाठवले आहेत बा श्री काय माते म्हणे बायकोच मानावे हिरू म्हणत दावावे बायको कैसी जनीने हिरवी माझं समान बायको येईल तुझं कारण जैसी मी बा त्या समान तुझं बायको येईल की आईसे सुलोचना त्या ते वदता तो शब्द रक्षून आपल्या चित्ता बाळा तो येऊ नये खेळता बाला घे म्हणेकडे हो ऐको मम माता करती बायको तीस कासयासाठी अर्थ कौतुक करिता बायको ते सांगा तो बोलती विचक्षण षटपण बोलते हसून जालिंदर म्हणे दुधीहीन बायको ही कळेना जालिंदर बुद्धिहीन बायको ही कळेना मग ते म्हणते मूर्ख ऐक बायको म्हणता संसार निक विषय सुखाचे पूर्ण भातुक जगा माझी मिळते हस्तसंकेत दाखवणी शिन्न हस्तसंकेत दावणी शिन्न म्हणती याचे समाधान इतके त्याचे ऐकूनच मनी विचार करीत असे आगा जग हे परमाधम आचरण आचरित परंतु दुर्दम जे का जगाचे उत्पत्तीस्थान तिथे रमणी रमतात तरी आपण करू नयेसे याचा मनाला सबळ त्रास ऐशी रचुनी विकास मला तरी निघाला मनात आधी करी विचार मात्याच्या शब्दाची पर तरी ते करून व्यवहार अधर्म राशी दिसते माता बोली मग समान कांता मिळते चिद्रत्न तरी ती कांता मत माते समान व्यवहार योग्य वाटना तरी ही पूर्ण अधर्मराशी कदा न वर्तू कार्याशी मग सांडून ग्रामधाम दाराशी काना तरी निघा बरे ग्रामद्वारे रामरस त्यांनी जाता पाहिले बाळक राजनंद म्हणून धाक हटकावया उतरले परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला हे मागे पाठिले कोणी जाऊन त्रेनुपाला सांगतात तातडीने हे मार्दा भुवननाथा विपिनी गेला आपला सुत राहायचा कोणी वृत्तांत आला धावत तातडी परी तोपच्या पळीस म्हणे कोणी येईल ओलावणं म्हणून मार्गात सोडून काणीने दिगदिगाला तो त्या ऐकून तरुदाटी विशाळ जाळ्या तृण अपाटी
त्याच संचता हे दृष्टी चुकूर झाले पाहता. परी तो योगेंद्र चपळ बहुत जाता जाता एक परत त्याची तरी धरून सुत उत्तर दिशेस चालला. एक रेणुपात काणे निघाला शोध करीत पुरुष लागता दूत स्थानापर्यंत शोध पुढे लागेना. पाहता परी बहुत विपिन पाहता तरी बहु विपिन. परिचालनाचा न पावे दर्शन जैसा आमस्य दिन चंद्रमणी लोपतसे. ऐसे झाले सकाळशी निराजपण ग्रामाशी येथे झाले निशी शोकरिता सकाळनी रायसा पार्जन पाती आपले सदन परित भरद्रावा आणि सुलोचन परमाट्ट अट्टहास करीतात. बाळलीला खेळात बुत आठवणी गाता रुदन करीत राव म्हणे हा अनुचित प्रसाद हातीचा पायी गेला. माती अग्नी झाला प्रसन्न आहा माझे कर्मगहन हातीची गेले चित्ररत्न काय करू उपाय हो हा बाळक माझी अर्का समान. बाळक माझ्या अर्का समान तेजी रूप वाटेर मदन माता म्हणे उत्तम काय वरून तयाचे. ऐसा करता आटत पर्याणिक सरदार बुद्धलेश रायाचा बोधित नाना भाष्य ती प्रयुक्त करून या. मंदिराय उत्तमत जालिंद अनियसंबन तरी हा सेविता महाकान त्याशी मरण नसेची. मही समुद्र वलयांकित शोध करू आम्ही निश्चित. परी केव्हा ते तुमचा सुत तुम्हा भेटेल मार्ग ते निश्चय करून या. धैर्य अर्गळी ठेवा मन ऐशी युक्ती करून राय शांत करीत आधी. एरिग जांजन परोधरी गतिगृहात संचरला परी वहीवर काळ रात्र दाटली. टायमा झाली विपरीत बनवा लागला बहुत. पुढे ते कान अग्नी जाळीत तळ्यापाशी पातला. तो त्या जारजांद्र निद्रे व्यापले गुण तृणापर तो जोडलेले वैश्वर तृण भक्ष्या करणे. तो बाळ गोमटे देखले दृष्टी विस्मय करी आपल्या पुढे हे बाळ मौद्री जेटी उदय पावले होते की उत्तम ठावा याते सांडील होते म्या गर्भाते येते यावया कारण याते का पडले न कळे हो. मग शांत होण्या मृत्यूमंत बाळा तुरीच केला जागृत अंकी घेऊन पुषेत. कारण काय येते यावया एरू म्हणे त्या सादर म्हणे कोण तुम्ही सांगत होतो. एरू मी वैश्वर जनक तुझा मी एरू जनक कैसे होते हर एक उमळून कथा पावक त्याला की सांगते. असं आता वैश्वर पुढती हिलिता पार ती कथा पुढे धुंडकुमार मारून नरहरी सांगे की स्वस्थिती भक्ती सार समस्त गोरश केमेगार सदा परिसर वायुक्षेत्र 11 अध्याय गोळा 185 अध्याय 11 व 185. श्रीकृष्णार्पणमस्तू. श्री नवनाथ भक्तिसार 11 अध्याय समाप्त.